नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाउजला फिटिंग करण्याची सोपी पद्धत। तर ब्लाउजला फिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की योग्य फिनिशिंग आणि सरळ फिनिशिंगसह फिटिंग करणं। तर हे पहा, हा ब्लाउज मीच शिवलेला आहे आणि याची फिटिंगही तुम्ही पाहत असाल आणि फिनिशिंगही पाहत असाल तर किती सुंदर आलेली आहे। याच पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउजची फिटिंग करण्याची ट्रिक सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता हे पहा, बाहेरच्या बाजूने सुद्धा ब्लाउजचं लूक पहा तुम्ही, एकदम स्लीव्जला स्लीव्ज आणि आर्महोलला आर्महोल असंच अटॅच आहे। तर पहा, सगळ्यात आधी फिटिंग करताना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकसारखे आहेत की नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि मग पुढची प्रोसेस चालू करायची आहे। तर आता थोडंसं कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, ते कुठं तेही सांगते। तर सगळ्यात आधी तुम्हाला जर ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी कटिंगचा व्हिडिओ पाहणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी मी फोरटक्स ब्लाऊजचं किंवा कटोरी ब्लाऊजचं कटिंगचं व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजेच मी योगपट्टी कशा पद्धतीने वाढवते तेही दाखवणार आहे। तर आता तुम्ही इथे पहा, मी थोडंसं इथे शिलाई मारत आहे, कारण एक बाजू थोडीशी मला मोठी वाटली फ्रंट बाजू, कारण इथे आपण योगपट्टी वाढवलेली होती आणि योगपट्टी वाढवल्यामुळे थोडंसं योगपट्टी आणि फ्रंटचा पार्ट आपण थोडासा वाढवतो, ते मी कटिंगमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे। तर तो का वाढवतो म्हणून, कारण बऱ्याच वेळा काय होतं की फ्रंट पार्ट कमी पडतो, कारण आपण फोरटक्स असो किंवा कटोरी असो, इथे आपण योगपट्टी जोडत असताना अर्धा इंच किंवा क्वार्टर इंचाचा भाग कटोरीमध्ये जोडत असतो, म्हणजेच फ्रंट पार्टचा पार्ट कमी पडतो। म्हणून कटिंग करताना आपण योगपट्टीचा खालच्या बाजूने अर्धा इंच आणि फोरटक्सचंही खालच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घेत असतो। तर चला, हे जर तुम्हाला समजलं असेल तर आता दुसरा पॉईंट पाहायचा आहे। दोन्ही पार्ट एकसारखे झाल्यानंतर इथे आपण स्लीव्ज पण चेक करून घ्यायचे आहे, कारण स्लीव्जचं पण जे फिटिंगची बाजू आहे ती जर कमी जास्त असेल तर सुद्धा ब्लाऊज फिटिंगला कमी जास्त होतो आणि योग्य फिनिशिंग येत नाही। तर आता इथे स्लीव्ज तुम्ही पाहून घ्या, एकदम व्यवस्थित आहे। आता स्लीव्ज जोडताना स्लीव्जचा फ्रंट पार्ट ब्लाऊजच्या फ्रंट पार्टपर्यंत असा ठेवायचा आहे आणि सेंटरपासून स्लीव्ज जोडायला सुरुवात करायची आहे। तर हे पहा, मी तुम्हाला स्लीव्ज जोडून दाखवते आणि मग फिटिंगचा पार्ट पुढे पाहूयात। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, फोरटक्समध्ये मी आता हा फोरटक्स ब्लाऊज आहे, तर टक्समध्ये मी थोडंसं टक्सला शिलाई मारली तर फ्रंट पार्ट कमी झाला आणि बॅक पार्ट बरोबर, म्हणजे दोन्ही पार्ट एकसारखे झाले। पण जर कटोरी ब्लाऊज असेल तर तिथे कुठे शिलाई मारायची, तर तिथे योगपट्टीचाच भाग थोडासा कव्हर करून घ्यायचा आहे आणि मग शिलाई मारायची आहे। तोही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहून घेऊ शकता। त्यानंतर जर प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर काय करायचं, तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचा कमरेचा भाग आहे फिटिंगच्या बाजूकडून, त्या बाजूने तुम्ही थोडंसं कमी करून घ्यायचं आहे, कारण प्रिन्सेस कट ब्लाऊजला आपण कटिंगमध्येच थोडंसं वाढवलेलं असतं, जास्त काही प्रॉब्लेम होत नाही प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये। पण फोरटक्स ब्लाऊजमध्ये आणि कटोरी ब्लाऊजमध्ये हा प्रॉब्लेम सर्रास पाहायला जातो की बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कमी जास्त होतात। तर अशा वेळेस ॲडजस्ट कसे करायचे, तर इथे फोरटक्समध्ये मी दाखवलेला आहे आणि कटोरी ब्लाऊजचाही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे। तर पहा, आपण स्लीव्ज जोडून झालेले आहे, दोन्ही बाजूने स्लीव्ज जोडून घेतल्यात मी। आता स्लीव्जला स्लीव्जचं टोक लावायचं आहे आणि या पद्धतीने दोन्ही बाजूने फिटिंग करून घ्यायची आहे। तर मी ते ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने शिलाई मारणार आहे। उलट्या बाजूने जर हे पहा, अशा पद्धतीने उलट्या बाजूने जर शिलाई मारली तर हे जे धागे आहेत ना ते निघणार, फिनिशिंग येणार नाही। तुमच्याकडे जर वरलॉकची मशीन असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही फिटिंग करू शकता आणि नंतर वरलॉक करू शकता। पण ज्या मैत्रिणींकडे वरलॉकची मशीन नाही त्यांनी या पद्धतीने फिटिंग करा। माझ्याकडे सुद्धा वरलॉकची मशीन नाही, तर मी या पद्धतीने अगोदर सुईच्या बाजूने ब्लाऊज ठेवते आणि एकदम कडेवरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने एकदम कडेवरती शिलाई मारायची आहे। तर आपण स्लीव्जचा पार्ट आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट व्यवस्थित चेक केल्यामुळे इथं एकदम इझिली सरळ शिलाई आलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे काही थोडंसं कापड असेल ते मी ते कट करून घेतलेलं आहे। दुसऱ्या बाजूनही सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे पहा, आता शिलाई मारताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी जिथे स्लीव्ज आपण जॉईंट केलेली आहे तो जो पार्ट आहे तो एकाचा खाली, म्हणजे जॉईंट केलेला भाग एकाचा खाली एकाचा वरती होतो हे न होता तर चेक करायचे आहेत आपण। तर इथे पहा, मी तुम्हाला दाखवते, दोन्ही पार्ट व्यवस्थित चेक करून मगच ह्याला शिलाई मारायची आहे।
त्याने एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते ब्लाऊजला। एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। दोन्ही पार्टला शिलाई मारून झाल्यानंतर ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे। तर पहा, दोन्ही ब्लाऊज उलटून घेतले की या पद्धतीने तुम्हाला दिसेल। तर आता हा उलटवलेला भाग आहे, याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आहे आणि एकदम कडेवरती व्यवस्थित दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर फिटिंगचा पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत। तर फिटिंग करण्यासाठी तुमच्याकडे जर रेडी मापाचा ब्लाऊज असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर नसेल तर तुम्हाला दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा आहे, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि कमरेचा सुद्धा चौथा भाग घ्यायचा आहे। तर मी आता इथं टिपा मारून घेतलेल्या आहे। माझ्याकडे मापाचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मी मापाच्या ब्लाऊजनुसारच फिटिंग करणार आहे। आता इथे पहा, अशा पद्धतीने मी शिलाई मारत आहे। ब्लाऊजचं बाही लावून पाहत आहे आणि मग इथे मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर आर्महोल लावत आहे आणि मग फिटिंग करणार आहे। त्यानंतर योकपट्टी आहे, योकपट्टीलाही योकपट्टी लावून घ्यायची आहे आणि कमरेच्या भागाला कमरपट्टीचा भाग लावून मग पूर्ण ब्लाऊजचं मार्किंग करून झालेला आहे। आता दुसऱ्या बाजूने मार्किंग करण्याची गरज नाही, त्यासाठी हा जो ब्लाऊज आहे तो उलट्या बाजूने ठेवायचा आहे आणि त्यावरती मार्किंग करायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे आणि डायरेक्ट या मार्किंगवरती शिलाई मारायची, एक्स्ट्राची परत मेजरमेंट घेण्याची गरज नाही। तर हे पहा, ब्लाऊजला अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवला आहे, हे मार्किंग आहे ते ओटून घेतले आणि त्यावरती आता मी इथे शिलाई मारून घेत आहे। आता मी ब्लाऊज म्हणजेच ब्लाऊजची कंबर आहे ती चेक करायची आहे, कमी जास्त झालेली आहे का। हे पहा, आता इथे पहा एकदम थोडंसं फरक पडत आहे, तर हे दोन्ही बाजूने ॲडजस्ट करायचं आहे, दोन्ही बाजू चेक करायच्या आहेत। तर दोन्ही बाजू सेम आहे, म्हणजेच आपल्याला दोन्ही बाजूने थोडी शिलाई मारून घ्यायची आहे। एकाच बाजूने जर शिलाई मारली तर ब्लाऊज एका बाजूला ओढल्यासारखा होतो, म्हणून ही टीप लक्षात ठेवा। ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर दोन्ही बाजूने फिटिंग सारखीच झाली पाहिजे, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसतो। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला मी पुन्हा एकदा ब्लाऊज चेक करून दाखवते, पण त्याआधी आपण घेणार आहोत शिलाई मारून, कारण आपण ब्लाऊज कमी जास्त फिटिंग करण्यासाठी एक्स्ट्राच्या शिलाई मारत असतो। तर त्यासाठी आपण 4 किंवा 5 शिलाई मारायची आहे। त्याआधी आपण इथे चेक करूया कमरेचा भाग। तर हे पहा, आता व्यवस्थित ब्लाऊज झालेला आहे। त्यानंतर सुरुवात करूया आपण शिलाई मारायला। तर ह्या शिलाई ब्लाऊज कमी जास्त करण्यासाठी मारायच्या असतात, त्यामुळे मी प्रत्येक ब्लाऊजला 4 ते 5 शिलाई एक्स्ट्रा मारते। तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि माझ्या टिप्स ब्लाऊज फिटिंगच्या आवडल्या असतील तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, ब्लाऊज विषयीचे किंवा डिझाईन्स बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा। त्यामुळे काय होईल की तुम्हाला आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात याबद्दल तुमचे मनपूर्वक आभारी आहे। खूप खूप धन्यवाद। भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि एकदा ब्लाऊजचा फायनल लुक आणि ब्लाऊजची फायनल फिटिंग तुम्ही पाहिली असेल। हे पहा, खूप सुंदर असं ब्लाऊजचं एकदम सरळ एका रेषेमध्ये फिटिंग झालेलं आहे आणि हा ब्लाऊज फिटिंगलाही अगदी सुंदर बसतो। चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।